नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की सुलोचना फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या. त्यातून त्यांना आनंद मिळत असे. आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण नको, तन्वी आणि आदित्य गावावरून येईपर्यंत जरा ते काम बाजूलाच राहून द्यावं असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि हो, मला तन्वीशी पण जरा बोलायचं आहे. त्या आपल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या होत्या. आता पुढे आदित्य बेडवर पडून मोबाईलवर टाइमपास करत होता. अचानक त्याचं लक्ष अनुष्काच्या फोटोवर गेलं. कुठे गेली असेल अनुष्का? का ती अशी वागली असेल? तिला कोणी आवडत होतं तर मला एकदा बोलली असती तर मीच लग्नाला नकार दिला असता. पण तिच्यावर ही अशी वाईट वेळ येऊ दिली नसती. उलट मी तिला मदतच केली असती. अनुष्का, का अशी वागलीस? का माझ्याशी मनातलं बोलली नाहीस? आदित्य अस्वस्थ होत आपल्या मनाशीच बोलत होता. अचानक त्याच्या मनात काहीतरी विचार आला. तसा तो ताडकन उठला. गाडीची चावी घेऊन घरातून बाहेर पडला. इकडे पूर्वा आणि तन्वी मस्त झोपल्या होत्या आणि सुलोचना पण त्यांच्या रूममध्ये आराम करत होत्या. आत्याबाई तर त्यांच्याच दुनियात मशगूल असायच्या. ऋषभ पण कुठेतरी त्याच्या मित्राकडे गेला होता. एकूण काय तर दुपारच्या वेळी जगतापांच्या बंगल्यात शांतता पसरली होती. कुसुम आणि शामू काहीतरी कामं करत होते, पण ते दोघे पण त्यांचं काम शांतपणे करत होते. रणविजयराव ऑफिसमध्ये आले तसा संपूर्ण स्टाफ उठून त्यांना ग्रीट करत होता. त्यांनी पण हसून सर्वांना अभिवादन केलं आणि ते त्यांच्या कॅबिनमध्ये गेले. थोड्याच वेळात पिऊन त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आला. रणविजयराव कामाचा आढावा घेत कॉफीचा एक एक सिप घेत होते. तितक्यात मे आय कम इन सर म्हणत अविनाश दरवाजात उभा होता. अरे ये ना अविनाश, रणविजयराव हसून म्हणाले. दोघे बराच वेळ कामासंदर्भात चर्चा करत होते. तितक्यात विक्रम पण त्यांना जॉईन झाला. ते तिघे कामाच्या विषयावर चर्चा करत होते. इकडे आदित्य गाडी घेऊन सरळ अनुष्काच्या घरी गेला. आदित्यला असं अचानक पाहून रवींद्रराव गोंधळून गेले. आदित्य, असं अचानक आलास? रवींद्रराव त्याला पाणी देत म्हणाले. तो आधी पाणी प्यायला आणि काहीतरी विचार करत पुढे म्हणाला, काका, त्या दिवशी नक्की काय झालं होतं ते मला एकदा सांगाल का? आता तुला अजून काय सांगायचं रे बाबा? आमच्या मुलीनेच आमच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली, ते निराश होत म्हणाले. अहो काका, असे निराश होऊ नका हो. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा, पण खरं काय झालं ते मला जाणून घ्यायचं आहे. आदित्य रवींद्ररावांना समजवण्याच्या स्वरात म्हणाला. आदित्य, आता तुला जाणून घेऊन काय मिळणार आहे? तन्वी चांगली संस्कारी मुलगी आहे. ती तुझा संसार सुखाचा करेल. तू आता अनुष्काचा विचार आपल्या मनातून काढून टाक. आम्ही पण तिला आमच्या आयुष्यातून बेदखल केले. रवींद्रराव त्याला समजावत म्हणाले. काका, मला फक्त त्या दिवशी नक्की काय झालं ते जाणून घ्यायचं आहे. आदित्य पुन्हा शांतपणे रवींद्ररावांना विचारत म्हणाला. त्या दिवशी अनुष्का जरा नाराजच होती. मी तिला कारण पण विचारलं, पण तिनं मला काहीच सांगितलं नाही. तिनं मला एकदा जरी तिच्या मनातलं सांगितलं असतं तर मी तिच्या म्हणण्याचा विचार तरी केला असता. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत ती आम्हाला एका शब्दाने पण बोलली नव्हती. लग्नाचे बाकी सर्व विधी तर तिनं तुझ्यासोबत पार पाडले, पण नेमकी लग्नाच्या वेळी कुठे गायब झाली ते कोणालाच काही माहीत नव्हतं. तितक्यात तन्वी तिचा फोन आला म्हणून सांगायला आली. ते एवढं बोलून शांत बसले. काका, त्यानंतर तुम्हाला अनुष्काने फोन वगैरे केला होता का? आदित्यने विचारलं. नाही रे, पण तिच्या आईचा फोन तिनं काल घेतला होता. ती आईला म्हणाली, आई मी ठीक आहे, माझी काळजी करू नकोस, म्हणून तिनं लगेच फोन ठेवून दिला. ती कुठून बोलत होती तिनं काही सांगितलं का? आदित्यने विचारलं. नाही रे, तिनं ती कुठं आहे ते पण नाही सांगितलं, रवींद्रराव हताशपणे म्हणाले. ओके काका, एकदा तिचा नंबर लावून बघा बरं, लागतोय का? माझं मन मला सांगतंय अनुष्का चुकीचं काही करणार नाही, आदित्य म्हणाला. रवींद्ररावांनी अनुष्काच्या नंबरवर कॉल लावला, पण आता फोन लागतच नव्हता. बऱ्याचदा ट्राय करून पण तिचा नंबर लागत नव्हता. काका, मला तिच्या एखाद्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा नंबर देताय का? आदित्य रवींद्ररावांकडे आशेने पाहत म्हणाला. आदित्य, एक दोघांचे नंबर आहेत, ते देतो तुला,
पण तुला मी अजून एकदा सांगतो, तू आता अनुष्काचा नाद सोड, ते आदित्यला पुन्हा एकदा समजावत म्हणाले. बरं येतो म्हणून आदित्य तिथून घरी यायला निघाला. घरी सुलोचना आदित्यला शोधत होत्या. दुपारी अचानक तो असा कुठे निघून गेला ते कोणालाच माहीत नव्हतं. रणविजयराव पण घरी आले होते. ते म्हणाले, तो ऑफिसमध्ये पण आला नाही, तर मग कुठे गेला? सुलोचनानी त्याच्या मित्रांना पण फोन केले, पण तो तिकडे पण नव्हता. सर्वजण काळजीत पडले होते. तन्वी पण नाही म्हटलं तरी चिंतेत होती. कसाही असला तरी तो तिचा नवरा होता, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर पण टेन्शन दिसत होतं. सुलोचना, मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्या दिवशी इज्जतीसाठी त्याचं लग्न तन्वीशी लावून दिलं, पण त्याच्या मनात काय आहे ते त्याला विचारायची ती वेळ नव्हती. पण आता तरी त्याला समजवायला हवं, रणविजयराव म्हणाले. तन्वी पण घाबरली. बराच वेळ झाला तरी अजून तो घरी आला नव्हता. बघता बघता जेवणाची वेळ झाली तरी आदित्यचा पत्ता नव्हता. रणविजयराव त्याचा नंबर ट्राय करत होते, पण फोन पण लागत नव्हता. याचा फोन पण लागत नाही, ते स्वतःवर वैतागत म्हणाले. तितक्यात तो दरवाजातून आत आला. त्याला आत येताना पाहून सुलोचनाचा जीव भांड्यात पडला. तन्वीने पण त्याला आलेलं पाहून तिथून पूर्वाच्या रूममध्ये निघून गेली. आदित्य, अरे असं कोणालाही न सांगता कुठे गेला होतास? जाताना किमान आईला तरी सांगून जायचंच ना. रणविजयराव त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले. बरं तू फ्रेश हो, आधी जेवण करून घेऊया, त्यानंतर मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. रणविजयराव आदित्यकडे पाहत म्हणाले. आता पण तो काही न बोलता भरभर जिन्यावरून वरती गेला. जगतापांच्या घरात प्रथा होती, दुपारी ऑफिसमुळे एकत्र जेवता येत नव्हतं, पण संध्याकाळच्या वेळी मात्र काहीही झालं तरी सर्वांनी एकत्रच जेवायचं, हा त्यांच्या घराचा नियमच होता. थोड्या वेळात सर्वजण जेवणाच्या टेबलवर जमा झाले. तन्वी, पूर्वा पण खाली आल्या. तन्वीला पूर्वासोबत राहायला मिळत होतं म्हणून ती खुश होती, पण गावावरून आल्यावर मात्र त्या खडूस मुलाच्या रूममध्ये आपल्याला राहावं लागेल या विचाराने तिचं मन बेचैन होत होतं. तितक्यात आदित्य फ्रेश होऊन खाली आला. कुसुमने आणि शामू काकांनी सर्वांना जेवण वाढलं. शामू काका, आई जेवली का? रणविजयरावांनी विचारलं. वय साहेब, मगाशीच त्यांना जेवण देऊन त्यांना औषधं पण दिली. त्यानंतर ते सुलोचनाकडे पाहत म्हणाले. अगं दादासाहेबांना फोन केला होतास का? ते गावी व्यवस्थित पोचले ना? हो, मगाशी मी फोन केला होता, तेव्हा नुकतेच ते घरी पोचले होते. छान झाला प्रवास, ते म्हणाले. सुलोचनांनी सांगितलं. त्यानंतर सर्वजण शांततेत जेवत होते. आदित्य आपलं जेवण पटकन उरकून उठून सरळ रूममध्ये गेला. याला काय झालं आता? 2 दिवस झाले पाहते, आधीसारखा बोलत नाही, गप्प गप्पच असतो. वंदना आत्या पाठमोरे आदित्यकडे पाहत म्हणाल्या. जेव तू वंदना. रणविजयराव वंदना आत्याकडे पाहून म्हणाले. तन्वी आणि पूर्वा पण जेवण करून पूर्वाच्या रूममध्ये गेल्या. थोड्या वेळाने रणविजयराव आदित्यच्या खोलीत आले. तो लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता. बाबा आलेलं पाहून त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवून दिलं. आदित्य मनमोकळ्या बोलक्या स्वभावाचा मुलगा होता, पण त्याच्या लग्नात हा असा प्रकार झाल्यापासून तो शांत होता. हीच गोष्ट रणविजयरावांना खटकत होती, त्यामुळेच ते त्याच्याशी बोलायला आले होते. बोला बाबा, तो जरा कोरडेपणेच म्हणाला. 2 दिवस झाले मी पाहतोय तू कोणाशी बोलत नाहीस, गप्प गप्प आहेस. काय झालं? बाबांनी विचारलं. तुम्हाला तर सर्वच माहीत आहे, तरीही तुम्ही मलाच विचारताय काय झालं म्हणून, आदित्य म्हणाला. अरे पण मी हे मुद्दाम केलं का? वेळच तशी आली होती, तर मी अशा वेळी काय करायला हवं होतं तूच सांग. बाबा प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले. बाबा, तुमचं काही चुकलं नाही आणि तुम्ही जे केलं ते योग्यच आहे, पण मला या सर्वातून सावरायला थोडा वेळ तरी हवा ना, आदित्य म्हणाला. तुला हवा तेवढा वेळ घे, पण सर्वांशी आधीसारखा हसून खेळून बोलत नाहीस म्हणून मला टेन्शन आलं आहे रे. आणि ती मुलगी पण आपल्या घरात नवीन आहे, तिच्याशी पण बोल ना. मी कालपासून पाहतोय तुम्ही दोघे बोलताना मला एकदाही दिसला नाहीत. बाकी काही पण सांगा, पण त्या महामाईशी बोलायचं?
म्हणजे मला नाही जमणार. बोलणंच काय, पण ती माझ्या नजरेसमोर आली तरी असं वाटतं तिचा गळा दाबावा. हे तो मनातच बोलत होता. काय झालं, कसला विचार करतोयस? बाबांच्या बोलण्याने आदित्य विचारातून बाहेर आला. काही नाही, बोला ना तुम्ही, तो स्वतःला सावरत म्हणाला. मगाशी कोणालाही न सांगता कुठे गेला होतास? बाबांनी प्रश्नार्थक नजरेनं विचारलं. अहो नाही, कुठे ते माझ्या मित्राकडे गेलो होतो, तो अडखळत म्हणाला. अचानक असा कोणत्या मित्राकडे निघून गेला होतास? जाताना किमान आईला तरी सांगून जायचं होतंस ना. ते मला दुपारी रवीचा फोन आला होता म्हणून. मग थोडं घाईत त्यालाच भेटायला गेलो होतो. तो कशीबशी शब्दांची जुळवाजुळव करत म्हणाला. आईला सांगून जायचं होतं ना, आणि फोन केला तर फोन पण घेत नव्हतास. काळजी वाटते ना बेटा, रणविजयराव आदित्यला समजावत म्हणाले. अहो ते मी गाडी चालवत होतो, त्यामुळे फोन नाही घेतला, आदित्य म्हणाला. बरं ठीक आहे, पण तन्वीशी पण बोलत जा. अरे चांगली मुलगी आहे ती, तिला पण वाटतच असेल ना तू तिच्याशी बोलावं म्हणून. बाबा त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाले. त्यानं होकारार्थी मान डोलवली. तुम्ही दोघे एकमेकांशी बोललात तर एकमेकांना ॲक्सेप्ट करून घ्याल ना, रणविजयराव आदित्याला समजावत म्हणाले. बरं झोप, जातो आता मी. ओके, गुड नाईट म्हणून बाबा जायला निघाले. तो पण बाबांना गुड नाईट म्हणाला आणि पुन्हा अनुष्काच्या आठवणीत हरवून गेला. खरं तर अनुष्का त्याला पाहता क्षणी आवडली होती आणि 1-2 वेळेच्या भेटीनंतर त्याच्या भावना तिच्यात गुंतल्या होत्या. अनुष्काच्या मनातलं पण त्यावेळी त्यानं जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तिनं त्याला काही जाणवूनच दिलं नव्हतं. आणि अशी अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाली. ती कुठे गेली, कोणासोबत गेली, कोणाला काहीच माहीत नव्हतं. पण आदित्यच्या मनाला अजूनही पटत नव्हतं की अनुष्का त्याला नाकारून अशी अचानक लग्नाच्या वेळी निघून जाईल. त्याचं मनच या गोष्टीला मानत नव्हतं. त्याला अजून पण वाटत होतं की ती कसल्या तरी अडचणीत सापडली असेल. त्यानं आपल्या मनाशी ठरवलं, आपण अनुष्काचा शोध घ्यायचा. तो बराच वेळ अनुष्काच्या विचारात हरवून गेला होता. तिच्या विचाराने त्याला झोप पण लागत नव्हती. तो आता तिची काळजी करत होता. तिला कोणी फसवून तर घेऊन गेलं नसेल ना. बिझनेसमध्ये पण बरेच विरोधक होते आणि बऱ्याच लोकांना बाबांची आणि रवींद्र काकांची मैत्री खटकत होती. असं कोणी वैरी तर नसेल ना, या दोघांमध्ये भांडण लावायला तर कोणी असं केलं नसेल ना. आदित्यच्या मनात नको नको ते विचार येत होते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. बराच वेळ विचार करून खूप उशिराने त्याची झोप लागली. इकडे तन्वी मस्त पूर्वाच्या रूममध्ये झोपली होती. आदित्य तिच्याबद्दल काय विचार करतोय किंवा नाही या गोष्टीशी तिला काहीच घेणं देणं नव्हतं. रणविजयराव पण आदित्याशी बोलून गेल्यापासून विचारात पडले होते. हा मुलगा असा का वागतोय? परवापासून तन्वीला आणि त्याला एकदाही बोलताना मी तर पाहिलं नाही. मान्य आहे, अचानक तिच्याशी त्याचं लग्न लावलं गेलं, पण एकमेकांशी बोलायला काय हरकत आहे? हे दोघे का एकमेकांशी बोलत नसतील? रणविजयराव विचार करत होते. सुलोचना तर गाढ झोपी केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी लवकर उठली. रात्री लवकर झोपल्यामुळे ती सकाळी लवकर उठली होती. थोडा वेळ बाल्कनीत जाऊन उभी राहिली. बाल्कनीत उभी राहून सकाळचं प्रसन्न वातावरण अनुभवत होती. बाजूच्या झाडावरून पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. सकाळी सकाळी पक्ष्यांचा सुमधुर आवाज ऐकून तिचं मन प्रसन्न झालं. ती प्रसन्न मनाने तिचं आवरायला गेली. ती तिचं आवरून खाली आली. सुलोचना पण लवकर उठून देवपूजा करत होत्या. तन्वी पण त्यांच्याजवळ जाऊन बसली. तिनं देवाला नमस्कार केला. त्यानंतर आईंना नमस्कार केला. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर त्या किचनमध्ये जायला निघाल्या. तन्वी पण त्यांच्या मागे जातच होती. तेवढ्यात त्या तिच्याकडे पाहून म्हणाल्या, अगं तन्वी, तू काय करणार आहेस किचनमध्ये येऊन? मी पण कुसुमला नाश्त्याचं सांगून येते, तू बस, मी आलेच म्हणत त्या आत गेल्या. तन्वीला वाटत होतं उगाचच लवकर उठले, काही काम पण नाही. खरं तर आदित्यप्रमाणे मी पण जिम सुरू करायला हवी, पण तो खडूस मला घेऊन जाणार आहे का? बघूया, पूर्वाला तयार करावं लागेल.
ती विचार करत म्हणाली. तितक्यात सुलोचना बाहेर आल्या. बोल तन्वी, तुला बरं वाटतंय ना? म्हणजे तुला करमतंय का गं? त्या तिला काळजीने विचारत होत्या. हो आई, करमतंय की, ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली. तू मला तुझी मैत्रीण समजून माझ्याशी अगदी मनमोकळेपणे बोलत जा गं. मला पण कळतंय गं तुझं मन. तुला अचानक त्या दिवशी लग्नाला उभं राहावं लागलं आणि खरंच तू खूप समजूतदार मुलगी आहेस, म्हणून तू आमचा विचार केलास आणि तू लग्नाला तयार झालीस. खरंच तन्वी, तू या जगताप घराण्यावर खूप उपकार केला आहेस बघ. सुलोचना तिच्या डोक्यावरून हात फिरवत कौतुकाने म्हणाल्या. आई, अहो माझं कशाला एवढं कौतुक करताय? खरं तर अनुष्काच्या बाबांची आणि आपल्या बाबांची अवस्था पाहून त्या दिवशी मला वाईट वाटलं आणि त्यामुळे मी लग्नासाठी होकार दिला. बरं, चल आपण आजीला नाश्ता घेऊन जाऊ. त्यानंतर त्या दोघी आजीच्या रूममध्ये गेल्या. इकडे पूर्वा मॅडम उठल्या होत्या. आज तन्वी लवकर उठली वाटतं, पूर्वा मनातच म्हणाली आणि आपलं आवरायला गेली. बाबा पण त्यांचं आवरून सोफ्यावर वर्तमानपत्र वाचत बसले होते. तितक्यात आदित्य पण जिमवरून आला. तो भरभर जिन्यावरून वरती गेला. गुड मॉर्निंग काका म्हणत पूर्वा रणविजयरावांच्या शेजारी येऊन बसली. तोवर तन्वी आणि सुलोचना पण आजीला नाश्ता देऊन थोडा वेळ गप्पा मारून बाहेर आल्या. सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले. तितक्यात आदित्य फ्रेश होऊन खाली आला. तो पण सर्वांसोबत नाश्ता करायला बसला. पूर्वाला तर आदित्याचं आश्चर्य वाटत होतं. एवढा बडबड करणारा आदित्य दादा या 2 दिवसात किती बदलला होता. पण त्याच्याशी काय बोलायची हिंमत पण होत नव्हती. तिला भीती वाटत होती, कारण काल ऋषभने मस्करी केली तेव्हा आदित्याच्या डोक्यातला राग तिने पण पाहिला होता. त्यामुळे ती पण गप्पच बसली. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.